आणि यानंतर संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी समोर येते। 105 दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। युद्ध संपवण्याच्या करारावर रविवारी स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे। जिनिव्हा इथे युद्ध समाप्तीच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी शक्यता वर्तवली जाते। शांती वार्ता सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाल्याची माहिती आहे। युद्ध समाप्तीचा मसुदा तयार आहे। इराणकडूनही सहमती दर्शवली जाते। करारावर स्वाक्षऱ्यांसाठी पाकिस्तानी नेतेही जिनिव्हाला जाणार असल्याची माहिती आहे। तर युद्ध समाप्तीचा मसुदा तयार झाल्याची इराणनेही सहमती दाखवलेली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हे मान्य केलंय। युद्ध समाप्तीच्या दिशेने काम सुरू असल्याचं अराघची म्हणाले। अवघ्या काही दिवसात स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असतानाच इराणनं होर्मुझच्या दिशेने ड्रोन डागलेत। इराणनं वन वे अटॅक ड्रोन पाडल्याची अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची माहिती आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांचं मार्गक्रमण रोखण्याचा इराणनं प्रयत्न केला। सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग बंद पाडण्याचा प्रयत्न फोल ठरलेला आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आणि भारतीय खलाशांच्या मृत्यूसंदर्भात भारतानं नाराजी व्यक्त केली आहे। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली। आखातात अमेरिकेनं व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात भारतानं नाराजी व्यक्त केली। व्यापारी जहाजांवर हल्ला करणं अयोग्य असल्याचं एस जयशंकर म्हणाले। आणि याच विषयावर अग्रलेखात सामनानं नेमकं काय म्हटलंय पाहूया। कसला संताप, सगळं थंडच आहे। भारताचा एक एक नागरिक सरकारसाठी महत्त्वाचा आहे, मग तो जगात कुठेही असो। त्यांच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे। आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे इतर देशातील लोक कसे हळहळतात आणि संतापून रस्त्यावर येतात ते भारतीयांनी पाश्चिमात्य देशांकडून शिकायला हवं। भारतीय खलाशांच्या मृत्यूने संताप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण संताप तर कुठेच दिसत नाही। 12 वर्षात मोदी आणि त्यांच्या लोकांनी भारतीयांच्या मनातली संतापाची थंड राख केली। त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यातील 3 खलाशी मेले काय किंवा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांना मारलं काय, सगळं कसं थंड थंडच असतं।